आणि या थंड झाडाच्या खाली या ठिकाणी हे जिवंत मनुष्य प्राणी किती आनंदानं आपल्या समोर त्या झाडाखाली सावलीखाली त्या झाडाच्या छायेखाली आनंदानं मजा घेत आहेत। एवढी थंड सावली या ठिकाणी या झाडांची आहे। हे बघा या ठिकाणी किती मस्त आनंद घेत आहेत। म्हणजे झाड वृक्ष किती महत्वाचा आहे हे आपल्याला या अभिनयातून मूक अभिनयातून आपल्या समोर सादर करीत आहेत। अतिशय मनमुराद अशा प्रकारचा आनंद घेऊन या ठिकाणी हे प्रवासी आपल्या घराकडे निघालेले आहेत। दुसरा प्रवासी हा कर्दनकाळ दिसतोय, काय करतो आपण सर्वांनी बघायचं या ठिकाणी। त्याच्या हातात लाकूड तोडण्याची कुऱ्हाड, बापरे लाकूड तोडायला लागला। काय ही काळ रात्र झाली आमच्यासाठी पांडुरंगा। अरे मी तुला विनंती करतो देवा, तरीही तू मला तोडण्याचा प्रयत्न करतोस। विनंती करणाऱ्याला सुद्धा तू बाहेर लोटून दिलास परमेश्वरा। अरे हे पृथ्वी मी कशी वाचू रे, तू तर सर्वनाश करायला निघालास पांडुरंगा। अरे उद्या माझी तुला गरज भासेल, माझी उणीव तू पूर्ण करणार नाहीस रे ईश्वरा। असं नको करू रे वेड्या माणसा तू। तुझ्या आज मनात हे असंच काय आलं, तू सगळे या पृथ्वीचा सगळा सहार करून सोडलास, वाळवंट करायला लागलास लाकूड तोडून। सर्व लाकड या ठिकाणी हिरवीगार वनश्री ह्या कर्दनकाळ माणसानं तोडून आनंदानं आपल्या घराकडे निघालेला आहे। आता दुसरे काही मनुष्य चिंतेनं आपल्या जंगलात जाऊन विचार करत आहेत की हे परमेश्वरा काय केलंस रे तू, हे आम्ही कसं जगायचं रे परमेश्वरा। ही आमची आर्त ऐक, कुणाला सांगायची रे ईश्वरा पांडुरंगा। आम्हाला सगळं तू नष्ट नाबूद केलंस परमेश्वरा। काय करायचं समजेन असं झालं। सगळी पृथ्वी उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला या एका कर्दनकाळ माणसानं। अरे भगवंता तुकाराम महाराज, तुम्ही सांगून गेल्यावर पण तुमचं कोणी आता या पृथ्वीवर ऐकायला माऊली कोणी राहिला नाही रे। असं कसं झालं विचार करून हा सुद्धा माणूस परत आला आणि त्यानं आता काय ठरवलं, या साईबाबाच्या धरतीतल्या शिवणीच्या मातीतल्या माणसाला विनंती करतो की त्यांनी याचा एक संदेश आपल्या समोर काय घेताय ते बघा। आता या ठिकाणी ही व्यक्ती पाणी घालून त्या ठिकाणी झाडं उभा करण्याचा प्रयत्न केलेला आहे। सर्वांच्या मनात आलं तर सर्व जंगल नष्ट करता येतं, पण एका माणसाच्या लक्षात जर आलं तर संपूर्ण जंगलही निर्माण करता येतं। अशा प्रकारचा हा मूक अभिनय आपल्या समोर या ठिकाणी सादर होत आहे। सर्व झाडाला पाणी दिल्यामुळं सर्व झाडं पहिल्याच्या परिस्थितीमध्ये अवस्थेमध्ये आपल्या सर्वांना सावली देणार आहेत याचा आपण सर्वांनी या ठिकाणी विचार करावा। सर्वांचं स्वागत, धन्यवाद टाळ्या वाजवल्याबद्दल। अतिशय छान अशा प्रकारचा मूक अभिनय या ठिकाणी आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांकडून। आणि सगळ्यात महत्वाचा संदेश, झाडे लावा, झाडे जगवा आणि पृथ्वी वाचवा। धन्यवाद, खूप खूप छान।